नमस्कार. मी सौ पूर्णा परांजपे. नवरात्र विशेष 9 नाती 9 दिवस या सदरामध्ये आपल्यापर्यंत पोचणार आहे. अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवीच्या शक्तीची साधना करतात. कुष्मांड म्हणजे कोहाळा किंवा तत्सम फळ, ज्याच्यामध्ये निसर्गदत्त अशी प्राणशक्ती सर्वात अधिक असते. कुष्मांडाचा आणखीन एक अर्थ म्हणजे कुसुम आणि अंडज म्हणजे कुसुमासारख्या फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती. या चराचर विश्वाचं काहीच अस्तित्व नव्हतं, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली आणि सृजनाची कोहम बहुर्यामी ब्रह्मांड निर्माण करण्याची या शक्तीची उत्पत्ती झाली आणि कुष्मांडाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयाला आले. म्हणून आरंभीची ही आदिशक्ती रूप आहे आणि त्याला नाव पडलं कुष्मांडा. या देवीच्या शक्तीने तेजाने 10 दिशा प्रकाशमान झाल्या. या देवीची शक्ती आपल्याला ज्ञान देते, पुढे बघण्याची दूरदृष्टी देते, ध्येयाकडे वाटचाल करण्याची एक दृष्टी देते आणि आपलं आयुष्य हे उजळून निघतं. मंडळी, या सगळ्याचा जर विचार केला तर कुष्मांडा ही प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तूंची निर्मिती हिच्यातून होते. त्यामुळे हिच्यामधलं तेज, छाया, सावली ही दैवी आहे हे निश्चित. या देवीच्या रूपाने आपल्या नात्यामधली, आपल्या घरात येणारी मुलगी हे नातं अधिक दृढ होतं. मंडळी, आपल्या घरामध्ये एखादी मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा या मुलीच्या रूपाने कुष्मांडा देवीप्रमाणेच उत्साह, आनंद, प्रकाश या सगळ्याच गोष्टी येतात. देवी जसं या चराचराला उजळून टाकते, तसं मुलगी हे नातं आपल्या दोन्ही घरांना उजळून टाकते. सुरुवातीला आपल्या पित्याच्या घराला आणि नंतर आपल्या पतीच्या घराला, अशा दोन्ही घराला उजळून टाकते, त्यांना प्रकाशमान करते आणि या नात्यांमध्ये दृढता निर्माण करण्याचं काम हे नातं अधिक वृद्धिंगत करतं. हे नातं म्हणजे मुलगी. कुष्मांडा देवीप्रमाणेच मुलीचं नातं सुद्धा अतिशय प्रकाशमान असतं, आनंददायी असतं, तेज निर्माण करणारं असतं. दोन्ही घरातील अंधारमय वातावरण घालवून तेजाकडे वाटचाल करणारे असं हे मुलीचं नातं. तेव्हा या देवीची आराधना करताना आपल्याला प्रेमाने द्वेष पळवून लावणारे अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये जशी कुष्मांडा देवी दिसते, तसंच हे मुलीचं नातं. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.